अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर कारवाईचा वेग वाढला आहे. अकोल्यातही अधिकाऱ्यांच्या पथकाने विविध आस्थापनांवर तपासणी मोहीम सुरू केली असून अनेक नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात कारवाईची तीव्रता वाढल्याचे दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी रवींद्र सोळंके यांच्या पथकाने शहरालगत असलेल्या चोट्टा बाजार येथील विविध आस्थापनांवर तपासणी मोहीम हाती घेतली. आज सकाळपासूनच दूध डेअरी, मेडिकल स्टोअर्स, लस्सी दुकाने, हॉटेल्स तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणांहून अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तसेच दुसऱ्यांच्या नावावरील परवाने वापरून सुरू असल्याचा संशय असलेल्या काही मेडिकल दुकानेही तपासणीच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान काही बहुचर्चित दुकाने आज बंद आढळून आल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे. मात्र कोणत्याही कारवाईबाबत अधिकृत अहवाल किंवा अंतिम निष्कर्ष येणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अधिकृत माहितीनंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.